नमस्कार, मी असावरी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली हे आपण सगळे जाणतोच. पण मुळात संजीवन समाधी आणि जिवंत समाधी म्हणजे काय आणि संजीवन समाधी घेतल्यानंतर शरीराचे काय होते हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम संजीवन समाधी म्हणजे काय हे आपण पाहूयात. तर नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांच्या ध्येयाची, त्यांच्या तपश्चर्येची शेवटची इच्छा म्हणजे संजीवन अवस्था. श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत व त्यांच्या साऱ्याच गोष्टी अत्यंत अलौकिक आहेत. जसा त्यांचा जन्म अलौकिक तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवाद्वितीय आहे. आजवर जगात केवळ श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच ही विशिष्ट अशी संजीवन समाधी घेतली. सामान्यतः लोक जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यामध्ये खूप गल्लत करतात. त्यामुळे जर कोणी महात्म्यांनी जिवंत समाधी घेतली असेल तर लोक त्याला संजीवन समाधी असेच म्हणतात. वस्तुतः संजीवन समाधी ही जिवंत समाधीपेक्षा खूपच वेगळी आहे. जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचाही कालांतराने नैसर्गिक मृत्यू होऊनच देहपात होतो, परंतु संजीवन समाधीमध्ये मृत्यू होत नाही व देहत्याग घडत नसतो. या संजीवन समाधीची प्रक्रिया अत्यंत जटिल व विलक्षण आहे. नाथ संप्रदायातील अनेक महात्म्यांना ही प्रक्रिया सद्गुरु कृपेने ज्ञात असली तरीही श्री भगवंताच्याच आज्ञेने श्री महाराजांनीच त्या प्रक्रियेचा अवलंब करून संजीवन समाधी घेतली. सर्व महात्म्यांनी मिळून तो केवळ माऊलींसाठीच एकमताने राखून ठेवलेला विशेष असा अधिकार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. संजीवन समाधीच्या प्रक्रियेचा सूचक संकेत श्री नामदेव महाराजांनी माऊलींच्या समाधी वर्तनाच्या आपल्या एका अभंगात केलेला आहे. श्री नामदेव महाराजांच्या नामदेव गाथामध्ये श्री ज्ञानदेव समाधी महिमा नावाचे आणखी एक स्वातंत्र्य प्रकरण आहे. यात श्री पांडुरंग म्हणजे श्री विठ्ठल संतांच्या प्रेमळ विनंतीवरून माऊलींचे व त्यांच्या समाधीचे महात्म्य कथन करीत आहेत. या प्रकरणात काही विशेष संदर्भ मिळतात. त्यात श्री सोपानदेवांच्या समाधीचा उल्लेख करताना श्री विठ्ठल असे म्हणतात, त्यावेळी हा ज्ञानदेवही दिव्य देहाने आमच्यासारखाच सासवडला येईल तुझ्या समाधीसाठी. माऊलींच्या संजीवन समाधीमध्ये त्यांचा देह त्या घडलेलाच नाही हेच विठ्ठलही येथे सूचित करीत आहे. श्री माऊलींनी म्हणजे श्री ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाला संजीवन समाधीची परवानगी मागितल्यानंतर देवांनीच त्यांना त्यांच्या आळंदीच्या स्थानाची माहिती दिली. पण ज्ञानेश्वरांना त्याबद्दल माहिती नाही असे नाही, तर केवळ पद्धत म्हणून त्यांनी देवांना याबद्दल विचारले. आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिरासमोरील नंदीखाली असणारे समाधी विवर हेच माऊलींचे अनादी स्थान आहे. तेथेच त्यांनी यापूर्वी 108 वेळेला समाधी घेतलेली असून ही त्यांची 109वी वेळ होती समाधी घेण्याची असे नामदेव महाराज सांगतात. तेथूनच ते पुन्हा पुन्हा दरवेळी अवतार घेऊन येत असतात. शरीराच्या माध्यमातून करत असलेल्या लीलेला थांबवून आता त्या चौकटीच्या बाहेर पडून माऊलींना उपासकांना धर्मज्ञान प्रदान करायचे कार्य चालू ठेवायचे होते. कर्म करायला जेव्हा शरीराच्या मर्यादा जाणवू लागल्या तेव्हा माऊलींना संजीवन समाधीचा निर्णय घ्यावा लागला, जो जन्मतही नाही आणि मृत्यूही पावत नाही. अशा अनंत चैतन्याला शरीराचे व्यवधान वाटणे स्वाभाविक आहे. अखेर त्यांनी दिवस निवडला व त्यांनी त्यांचा हा निर्णय त्यांच्या सद्गुरूंना म्हणजे श्री निवृत्तीनाथ महाराजांना सांगितला. असे सांगितले जाते की संत ज्ञानेश्वर महाराजांना विठ्ठलानेच सांगितले की जशी माझी कार्तिकी एकादशी साजरी केली जाते तशीच तुझी देखील कार्तिक कृष्ण एकादशी साजरी केली जाईल असा आशीर्वाद विठ्ठलाने ज्ञानेश्वर महाराजांना दिला. ही समाधी घेण्यापूर्वी संत श्री ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या भावंडांसोबत म्हणजेच श्री निवृत्तीनाथ, श्री सोपानदेव, श्री मुक्ताबाई आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले होते असे कबीर महाराजांनी देखील स्पष्ट केले आहे. देवांच्या सांगण्यावरून नंदी हलवल्यावर खालचे विवर मोकळे झाले. नामदेव रायांच्या 4ही पुत्रांनी म्हणजे त्यांच्या 4ही मुलांनी ते स्वच्छ करून त्यातील चौथाऱ्यावर मृगजीन वगैरे घालून समाधीची सर्व सिद्धता करून समाधी स्थान तयार केले. असे सांगितले जाते की आदल्या दिवशी म्हणजे कार्तिक कृष्ण द्वादशीला श्री विठ्ठलाने स्वतःच्या हाताने दिव्य भोजन तयार करून माऊलींना स्वतः ते भोजन वाढले. त्या अमृतमय अन्नामुळे माऊलींच्या शरीरामध्ये अमृत तयार झाले. कार्तिक त्रयोदशीला सकाळच्या वेळी माऊलींची पूजा झाल्यानंतर त्यांनी शेवटचे कीर्तन केले. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा निरोप घेतला, त्यामुळे प्रत्येकाचे हृदय भरून आले होते.
कीर्तनानंतर माऊलींनी मौन व्रत धारण केले व सिद्धेश्वर मंदिर परिसर टाळ मृदुंगाने व विठ्ठल नामाने भरून गेला होता. सिद्धेश्वर मंदिराखालील जागेत किंवा गुहेमध्ये उन्मनीय अवस्थेतील ज्ञानेश्वरांना श्री नामदेव व श्री निवृत्तीनाथ यांनी आधार देत आत नेले व त्यांना त्यांच्या समाधी स्थानावर बसवले. भगवान विठ्ठलही तेथे साक्षीला होते व श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या इच्छेनुसार त्यांच्या पुढ्यात ज्ञानेश्वरी ठेवण्यात आली. माऊलींनी डोळे बंद करून 3 वेळेला नमस्कार केला व भीममुद्रा लावली. दीर्घ ओंकारानंतर त्यांनी त्यांच्या सद्गुरू समोर म्हणजेच निवृत्तीनाथांसमोर त्यांना गहन समाधी लागली व ते संजीवन समाधीमध्ये गेले. त्या गुहेचे दार किंवा दरवाजा श्री निवृत्तीनाथांनी स्वतःच्या हाताने बंद केला. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 13व्या दिवशी म्हणजेच त्रयोदशीला आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी जेव्हा श्री ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधीमध्ये प्रवेश केला तेव्हा ते 21 वर्षाचे होते. संजीवन समाधी साधण्यासाठी तत्वांमध्ये नाथ संप्रदायोक्त पद्धतीने लय केला जातो. श्री माऊलींनी समाधी विवरात बसल्यानंतर याच पद्धतीने तत्वांचा लय करायला सुरुवात केल्यावर ती प्रक्रिया तिथे उपस्थित असलेल्या संतांना त्यांच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता आली. पृथ्वी तत्वाचा जलतत्वात, जलतत्वाचा अग्नितत्वात, अग्नितत्वाचा वायुतत्वात व वायुतत्वाचा आकाशतत्वात लय झाला. आकाशतत्वाचा लय कशातच होत नसल्याने ते भगवती शक्तीच्या आकाशाशी चिदाकाशाशी तदाकार होऊन राहते. ही प्रक्रिया माऊलींच्या देहावर घडताना तिथे उपस्थित असलेल्या संतांना प्रत्यक्ष पाहता आली. पृथ्वी व जलतत्वाचा लय झाल्यावर माऊलींच्या स्थूल शरीराचा भाग अदृश्य झाला आणि त्या जागी तेजोमय मूर्ती दिसू लागली. तेजतत्व ही लय पावल्यावर समोरची ती तेजाकृती देखील दिसेनाशी झाली व केवळ नाद रूपाने प्रचिती शिल्लक राहिली. त्यानंतर वायुतत्व ही आकाशात लय पावल्यावर तो नादही मावळून गेला व माऊलींच्या संजीवन समाधीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सर्वांना समजले. संजीवन समाधीचा अर्थ असा नाही की माऊलींनी देहत्याग केला. याच्या उलट प्रक्रियेने त्यांना केव्हाही हवे तेव्हा पुन्हा देहावर येता येते. मग ते जसे समाधीपूर्वी होते तसेच पुन्हा आपल्याला दिसू लागतील. संजीवन समाधीच्या रूपाने ते विश्वाकार होऊन राहिले आहेत. जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यामध्ये फार मोठा फरक आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्युः या नियमानुसार जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचा पंचभौतिक देह कालांतराने विघटन पावतो, कारण तो असा तत्वांचा लय करून अदृश्य पावलेला नसतो. ही माहिती नसल्यामुळे सामान्यपणे लोक जिवंत समाधीला संजीवन समाधी असेच म्हणतात. परंतु आजवर केवळ श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच संजीवन समाधी घेतली आहे. म्हणूनच सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊलींची ही समाधी एकमेवाद्वितीय म्हटली जाते. संत महात्मे यासाठीच श्री क्षेत्र आळंदीला व माऊलींच्या संजीवन समाधीला नित्यतीर्थ असे म्हणतात. जे कधीही नष्ट न होणारे असे कालजयी तीर्थ आहे, म्हणूनच त्याला नित्यतीर्थ असे म्हणतात. श्री माऊलींच्या समाधी विवर हे सूक्ष्म स्तरावरील आहे व तेथे 5 भौतिकताच नाही कसलीही. त्यामुळे येथे प्रवेश करण्यासाठी आपला हा 5 भौतिक देह उपयोगाचा नसतो. तेथे फक्त दिव्य देहानेच प्रवेश होऊ शकतो. या समाधी विवराला कालाचा स्पर्शच नाहीये, म्हणजेच तेथे काळ कार्यच करीत नसल्याने त्यावेळी आत वाहिलेली फुले आजही जशीच्या तशी म्हणजेच टवटवीत आहेत. त्यावेळी ठेवलेला पंचखाद्याचा नैवेद्यही जसाच्या तसा आहे. श्री माऊलींच्या कृपेने या समाधी विवराच्या आत जाण्याचे सद्भाग्य आजवर केवळ बोटांवर मोजण्या इतक्या सत्पुरुषांनाच लाभले आहे. पण आश्चर्य म्हणजे या सर्व महात्म्यांनी आतील देखाव्याचे केलेले वर्णन शब्दशः एकच आहे. माऊलींच्या समाधी सोहळ्यास श्री संत जनाबाई उपस्थित नव्हत्या, म्हणून त्या जेव्हा समाधी सोहळ्यानंतर पहिल्यांदा आळंदीला आल्या त्यावेळी माऊलींनी त्यांना संजीवन समाधीचा तो संपूर्ण सोहळा दिव्य दृष्टीने पुन्हा एकदा दाखवला होता. माऊलींचे त्यांच्यावर पुत्रवत प्रेम होते, म्हणूनच जनाबाईंसाठी त्यांनी ही विलक्षण लीला केली होती. श्री एकनाथ महाराजांचा प्रसंग आपल्या सर्वांना ज्ञात आहे. माऊलींच्या गळ्याला टोचणारी अजान वृक्षाची मुळी कापण्यासाठी ते या समाधी विवरात गेले होते. त्यानंतर साधारण 200 वर्षापूर्वी श्री चिदंबर महाराजांच्या शिष्या श्री संत विठाबाई यांना श्री माऊलींच्या कृपेने हे सद्भाग्य लाभले होते.
श्री ज्ञानेश्वर महाराज हे नित्य अवतार असल्याने आजही त्याच रूपाने समाधीस्थ राहून ते आपल्या भक्तांवर कृपा प्रसाद करीत आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर श्री नामदेव महाराज व तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांनी खूप शोक व्यक्त केला होता. परंपरेनुसार असे मानले जाते की श्री नामदेवांनी श्री विठ्ठलांकडे श्री ज्ञानेश्वरांना परत आणण्याची प्रार्थना केली होती. त्यानुसार नामदेवांना भेटण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराजांना पुन्हा जिवंत करण्यात आले होते. डेलमायर लिहितात, हे खऱ्या मैत्रीचे अमरत्व तसेच उदात्त आणि प्रेमळ हृदयांच्या सहवासाची साक्ष देते. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सिद्धेश्वर मंदिरामध्येच संजीवन समाधी घेतली. याचे कारण असे, सिद्धेश्वर मंदिराचे पौरोहित्य श्री ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा म्हणजेच माऊलींच्या आई रुक्मिणी देवी यांचे वडील करीत होते. दुसरी गोष्ट, त्यांची आणि विठ्ठल पंतांची भेट याच मंदिरात झाली होती. तिसरी गोष्ट अशी की रुक्मिणी देवी आणि विठ्ठल पंत म्हणजेच ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांचा विवाह याच मंदिरात झाला होता. ज्यावेळी विठ्ठल पंतांनी गृहस्थाश्रम त्यागून संन्यास आश्रमात प्रवेश केला तेव्हा रुक्मिणी देवींनी या मंदिराच्या येथील पिंपळाच्या म्हणजेच अजनवृक्षाला 1.25 लाख पेरे घातल्या होत्या. त्यानंतर विठ्ठल पंत पुन्हा गृहस्थ आश्रमात आले व त्यांना निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी 4 मुले झाली. इंद्रायणी तीरावर आळंदीमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्यापर्यंत साजरा केला जातो. यातील प्रत्येक दिवसाला वेगवेगळे महत्त्व आहे व प्रत्येक दिवशी वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. यंदा होऊन गेलेल्या म्हणजेच 2023 साली श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे 727वे वर्ष होते. या देवदुर्लभ भाग्यासाठी परम कनवाळू करुणाब्रह्म श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी सर्वांच्या वतीने दंडवत प्रणाम करते. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.